खूप वेळेस असं सांगितलं जातं की दुर्बीण तपासणी केली आणि दुर्बीण तपासणीमध्ये असं लक्षात आलंय की गर्भपिशवीला टीबीचा आजार झालेला आहे किंवा टीबीच्या जंतूने गर्भपिशवी ग्रासलेली आहे. इन्फेक्शन गर्भपिशवीपर्यंत पोहोचलेलं आहे आणि नळ्या ब्लॉक झालेल्या आहेत. मग आता खूपच अवघड दिसतंय समोरचं आणि मूल होऊ शकणार नाही असं त्यांच्या मनात एक गंभीर समस्या किंवा त्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो. पण एक सांगतो की टीबी सारख्या आजाराला 100% इलाज आहे, लक्षात ठेवा. 100% टीबीचे जंतू हे एकेटी किंवा टीबीच्या ट्रीटमेंटने मरतात. ज्यावेळेस टीबीने गर्भपिशवीला ग्रासलेलं असतं किंवा टीबीचे जंतू गर्भपिशवीवर आलेले असतात, त्यावेळेस त्या नक्कीच गर्भनलिका काम करत नाही, गर्भपिशवी काम करत नाही. मात्र जर आपण टीबीची ट्रीटमेंट पूर्ण 6 महिने किंवा जो काही तुमचा कोर्स सांगितलेला आहे डॉक्टरने तो जर केला, पूर्ण ट्रीटमेंट नंतर टीबी हा बरा होतो. आणि टीबी बरा झाल्यानंतर गर्भपिशवी जर नॉर्मल पद्धतीने काम करायला लागली तर प्रेग्नन्सी देखील राहू शकते, ते पण नॅचरली. त्यामुळे लक्षात ठेवा, घाबरून न जाता टीबीची ट्रीटमेंट पूर्ण करा आणि नक्कीच प्रेग्नन्सी राहण्यासाठी तुम्हाला त्या ट्रीटमेंटचाच फायदा होईल. जरी तुम्हाला त्या टीबीच्या ट्रीटमेंट नंतर प्रेग्नन्सी जरी नाही राहिली तरी पण पुढच्या ट्रीटमेंटमध्ये मात्र प्रेग्नन्सी राहणार, हे लक्षात ठेवा.